नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. पळसपेत पाणी अडवा पाणी जिरवाचा बंधारा अखेर जमीनदोस्त. हर्षद अतुल घरत यांची थेट कारवाई. बिल्डरच्या सांडपाण्याने ग्रामस्थ हैराण. सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यानंतर आमदारांच्या निदर्शनास मुद्दा. अखेर घरत यांचा स्वखर्चातून पुढाकार. गावकऱ्यांना दिलासा पण दोषींवर कारवाईची मागणी मात्र कायम. पळसपे गावात पाणी अडवा पाणी जिरवा योजना आता अक्षरशः जनतेच्या रोषाचे कारण ठरत असून दूषित सांडपाण्यामुळे गावकऱ्यांचे जगणे कठीण झाले होते. जलसंधारणासाठी उभारलेले पाटबंधारे आज घाण पाण्याचे साठे बनले होते. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि वाढती रोगराई यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विहिरी आणि बोरवेलचे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य हर्षद अतुल घरत यांचे पती अतुल घरत यांनी घटनास्थळी पाहणी करत स्थानिक बिल्डर्सना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने परिस्थिती आणखी चिघळली. यानंतर हा गंभीर मुद्दा उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही आमदारांनीही तात्काळ दखल घेत ग्रामस्थांच्या विकासाच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना हर्षद अतुल घरत यांना दिल्या. मात्र प्रशासनिक पातळीवर अपेक्षित गती न मिळाल्याने परिस्थिती तशीच गंभीर राहिली. तरीही प्रत्यक्षात काहीच हालचाल न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. आज फक्त आश्वासन नको, थेट कृती हवी असा तीव्र आवाज उठवला. अखेर जनतेच्या या उद्रेकाला प्रतिसाद देत हर्षद अतुल घरत यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने जेसीबी व पोकलेन यंत्रसामुग्री आणून दूषित पाण्याचे मूळ ठरलेला पाटबंधारा थेट पाडून टाकला. या धाडसी आणि तातडीच्या निर्णयामुळे साचलेले घाण पाणी वाहू लागले आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. प्रशासन थंड बसले असताना लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः मैदानात उतरून काम पूर्ण केल्याने हर्षद अतुल घरत यांच्याविषयी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केला जात आहे. मात्र ग्रामस्थांचा इशारा अजूनही कायम आहे. ही फक्त सुरुवात आहे. सांडपाणी सोडणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. पळसपे गावात आता स्वच्छता, आरोग्य आणि न्यायासाठीची लढाई निर्णायक टप्प्यावर या ठिकाणी पोहोचली आहे. या सर्व माहितीबद्दल, या सर्व केलेल्या कामाबद्दल हर्षद अतुल घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव या ठिकाणी होताना दिसतो. तर पळसपे गावामध्ये जी पाटबंधारे जी योजना राबवली होती त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी लक्षात आले की लोकांची इथे ही योजना लोकांच्या उपयोगी नसून लोकांची गैरसोय होत होती. त्याच्यामध्ये कोणी तिथे प्रत्यक्ष आम्ही बघितल्यानंतर कोणी तिथे शेती करत नव्हतं त्या पाण्याचा, कारण त्या पाण्याला वास एवढा आणि दुर्गंधी एवढी येत होती तर ती शेतीसाठी किंवा कुठल्याही पिण्यायोग्य पाणी राहिलं नव्हतं. मग नंतर लक्षात आल्यानंतर आम्ही ग्रामस्थांचा संताप येत होता, जर ती योजना जर आमच्या लोकांसाठी आणि जनतेसाठी भल्यासाठी येत नसेल तर मग ती योजना कशासाठी किंवा काय त्याचा फायदाच नव्हता. म्हणून मग तिथे सगळ्या ग्रामस्थांचा संताप हा इलेक्शन पूर्वीपासूनच होता आणि नंतर पण होता. का त्यांची एक अपेक्षा होती का जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा तिथील आम्ही अतुल स्वतः मी असतील, माझे कार्यकर्ते असतील, यांच्याकडून अपेक्षा होती जनतेला, त्यांनी निवडून दिले त्यांनी का इथे ही योजना जी होती पाटबंधाऱ्यांची किंवा जे पाणी अडवा पाणी जिरवाची ती निकाली काढावा अशी त्यांची समस्या होती. मग त्याची ती समस्या आम्ही पाहणी केल्यानंतर 2 दिवसापूर्वी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर लक्षात आलं का खरोखर ही समस्या ही लोकांसाठी योजना नसून दुर्दैवी म्हणजे थोडक्यात ती लोकांना नको विषय होती, कारण तिथे वास, दुर्गंधी, डास, मच्छर, रोगराई आणि कोणत्याच उपयोगाची राहिली नव्हती. मग आम्ही निर्णय घेतला का याच्यावर काहीतरी त्वरित लवकर तोडगा काढला पाहिजे. तर प्रथमदर्शी लक्षात आलं की हे यांचा पाठपुरावा जवळजवळ 1-2 वर्षापासून चालू होता पण कोणी तिथं न्याय मिळत नव्हता. मग शेवटला आम्ही निर्णय घेऊन स्वतःच्या खर्चाने हा निर्णय घेऊन तोडून टाकला. तर आज मी पळसपेकरांना एवढंच सांगू इच्छितो, पळसपे गावातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कोणतीही तुमची समस्या असेल तर आम्ही फैसला ऑन द स्पॉट करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही बोलबच्चन ढोंग सोंग करणारे नाही आहोत. आज विजयजी असतील, सुनीलजी असतील, अनिल मालकरजी असतील, त्याच्यानंतर बंडामामा असतील, गोरखजी असतील, आमचे सहकारी सगळे, तर त्यांनी आज सपोर्ट दिला का भाई तुम्ही जर तुमच्यासारखे जर इथं आम्हाला असेल सपोर्ट तर आपण 100% कार्य करू आणि 100% इथं तोडून दाखवू. आणि त्याचाच प्रत्यय आज आहे, आम्ही कृतीने करून दाखवलेला आहे आणि आज हा बंधारा इथं तोडण्यात आला. गौंडी, भारतीय जनता पार्टी, सरचिटणीस, पनवेल तालुका. आज फेब्रुवारीमध्ये आपलं जिल्हा परिषद व पंचायत समितीचं निवडणुका झाल्या. या निवडणुका होत असताना पळसपे पंचायतमधील हर्षदा अतुल घरत या उभ्या होत्या. त्यांचे मिस्टर हे प्रचारावेळी आला असताना त्यांना आम्ही समस्या इथे सांगितली तिथल्या ग्रामस्थांनी. हा एक पळसपेच्या गावच्या मग बंधारा बांधला होता. हा बंधारा खूप वर्षापासून त्या बंधारात गटाराचं पाणी आणि त्या बंधारामुळे दुर्गंधी आणि या बंधाराचा उपयोग असा कोण करत नव्हता. या बंधाराला अक्षरशः लोक कंटाळलेली आणि त्याला तोडावं त्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी कागदोपत्री कारवाई करत होते पण त्यांना प्रतिसाद असं लाभत नव्हतं. ही गोष्ट लक्षात आणल्यानंतर 2 दिवसापूर्वीच अतुलजी घरत यांनी इथं भेट दिली. भेट दिल्यानंतर इथं लक्षात आलं का हा काम काय फार मोठा नाही आणि असं आपण उमेदवार पहिल्यांदाच बघतो काय निवडणुकीनंतर देखील जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारा अतुलजी घरत हे आता इथं दिसतात. त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने इथं पोकलन आणली
आणि हा बंधारा आता पूर्णतः तोडून टाकलेला आहे, जेणेकरून पळसपेकरांना जो पाण्याचा किंवा त्रासांचा त्रास होणार होता त्यातून त्या मुक्त झालेले आहेत. आज अतुलजी घरात यांना मी अशीच विनंती करतो, यापुढील देखील तुम्ही जनतेच्या सेवेसाठी असे तत्पर उभे राहा. आणि हे कार्य करत असताना आमचे पळसप्याचे माजी उपसरपंच प्रकाशजी चौधरी म्हणजे बंडू, आमचे विजय गवंडी उपसरपंच, तसेच कुठल्याही कामात अग्रसही असणारे आमचे आनंददादा मालकर आणि पळसपा पंचायत समितीचे अध्यक्ष गोरखजी धुमाल हे देखील सकाळपासून इथे उपस्थित राहून त्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून हा बंधारा तोडण्यात त्यांनी पण मोठा सहभाग दिलेला आहे. अतुलजी घरात मी अशीच विनंती करेन की तुम्ही पुढील कामात पण असेच काम करत जा, त्याची सेवा करत जा, ही तुमच्या आणि तुमची उत्तुत्व प्रगती हो ही ईश्वरी प्रार्थना करतो.